गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज रसगुल्ला कसं बनवायचा हे आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत आणि त्याचबरोबर लास्ट एंडला रसगुल्ल्यापासूनच रसमलाई कशी बनवायची हेही मी तुम्हाला सांगणार आहे. स्पॉन्जी रसगुल्ले बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे गाईचं दूध घेतलं आहे 1 लिटर आणि एक उकळी मारून गॅस काय केलेला आहे बंद केलेला आहे. या गरम दुधामध्येच आपल्याला काय ॲड करायचं आहे तर विनेगर ॲड करायचं आहे. डायरेक्ट विनेगर मी 1 स्पून इथे 1 ते 2 जास्त कमी लागू शकतं. दूध पूर्णपणे पनीर बाहेर निघायला पाहिजे दुधामधून एवढं आपण ते ॲड करत जायचं. लगेच समजून जातं की दूध पूर्ण फाटतं आणि एका साईडला पूर्ण छेना काय होतो तयार होतो. तर इथे बघू शकता की 1 टेबलस्पूनच मी ॲड केलेला आहे आणि पूर्ण पनीर एका साईडला झालेलं आहे आणि पाणी एका साईडला झालेलं आहे दुधाचं. अशा पद्धतीने पनीर आपण करून घेतलेलं आहे दुधाचं. आता हे काय करणार आहोत आपण सर्व मिक्सचर काय होणार आहे गाळून घेणार आहोत. तर गाळण्यासाठी काय करायचं आहे एक चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीवरती एक कपडा टाकायचा आहे. कपडा शक्यतो पातळ असायला हवा. थिन कापड असेल तर पाणी पूर्णपणे लवकर बाहेर पडतं पनीरमधून आणि पनीर मोकळा व्हायला मदत होते. तर इथे पूर्ण गाळून घेतलेलं आहे आणि गाळल्यानंतर आपण काय करणार आहोत याला व्यवस्थित एकत्र करून बांधून घेणार आहोत. हा कपडा बांधण्या अगोदर आपल्याला इथं पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे जेणेकरून विनेगरचा जो फ्लेवर आहे तो पनीरमधून पूर्णपणे बाहेर पडेल. तर इथं पनीर मस्त निघालेला आहे. 200 ग्रामच्या जवळजवळ पनीर आपल्याला इथे मिळतो. मग आता हा वॉश करून घ्यायचा आहे थंड पाण्याने आणि पूर्ण वॉश केल्यानंतर आपण याची काय करणार आहोत पोटली बांधणार आहोत आणि पूर्ण बांधून याला अर्धा तास वजन ठेवून काय करणार आहोत तसंच रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत जेणेकरून यातलं पूर्ण जे पाणी आहे बाहेर पडेल आणि मोकळा पनीर आपल्याला मिळेल. मग आता इथे तोपर्यंत काय केलेलं आहे एक बाउल मी साखर घेतलेली आहे आणि 3 कप पाणी घेतलेलं आहे आणि हे पूर्ण उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपल्या इकडे पनीर रेडी झालेलं आहे. आफ्टर हाफ एन आवर पूर्ण पनीर मोकळा तयार झालेला आहे. यात बिलकुल पाणी राहिलेलं नाही. याला चांगलं मसळून घेणार आहोत आणि जवळजवळ याला 5 ते 10 मिनटं पूर्णपणे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे छोटे छोटे असे बॉल बनवणार आहोत. हे शक्यतो छोटेच बनवा कारण ज्या बनवलेल्या साईजपेक्षा हे डबल होतात तयार झाल्यानंतर. ते जवळपास 20च्या जवळजवळ होतात मीडियम साईजचे रसगुल्ले. मी छोटी साईज ठेवलेली आहे कारण मला रसमलाईमध्ये हे ॲड करायचे आहेत आणि इथे मग उकळतं जे पाणी आपण ठेवलेलं आहे त्यामध्ये मी पूर्ण रसगुल्ले टाकत आहे. पण एक लक्षात ठेवायचं की गॅस इथे पूर्ण फुलच ठेवायचा आणि नंतर थोडं स्लो करायचा. 5 मिनिट फुल गॅसवर नंतर मीडियम गॅसवर याला 20 मिनिट आपण उकळून घेणार आहोत आणि उकळल्यानंतर याची साईज जी आहे ती डबल होते आणि याच्यावर एक शाईन येते. लगेच समजून जातं की ते रेडी झालेले आहेत. रेडी झाले की ते काय करतात पाकाच्या खाली जाऊन बसतात. हे बघा इथे कशा पद्धतीने पूर्ण रसगुल्ले डबल साईजमध्ये तयार झालेले आहेत. एकदम मोठ्या साईजचे झालेले आहेत. गुलाबजामुनचा मीडियम जो साईज असतो तशा पद्धतीचे रसगुल्ले इथे रेडी झालेले आहेत. तोपर्यंत मी काय करणार आहे रसगुल्ले ओव्हरकुक होऊ नये म्हणून लगेच मी साईडला काढून घेतले आणि पाक जो होता ज्या कढईमधला तो एका बाउलमध्ये थंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ते रसगुल्ले परत त्यामध्ये ॲड केलेले आहे. अशा पद्धतीने खूप छान असे रसगुल्ले झालेले आहेत. एकदम स्पॉन्जी तर आहेतच आहेत आणि साईजही खूप छान झाली आहे. एकदम मोठ्या मोठ्या साईजचे असे रसगुल्ले झालेले आहेत. डबल साईजने फुलले आहेत ते. अशा पद्धतीने रसगुल्ले बनवा आणि कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तब तक के लिए बाय.